अतिजलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। कोल्हापूर जिल्हा परिषदच्या राजकारणात महायुतीने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं आहे। अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या शिल्पा खोत आणि उपाध्यक्षपदी भाजपचे तानाजी पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे। ऐनवेळी काँग्रेस आघाडीने निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे ही प्रक्रिया बिनविरोध पार पडली, ज्यामुळे जिल्हा परिषदेवर महायुतीची पकड अधिक घट्ट झाली आहे। मंगळवार 17 मार्च रोजी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदच्या सभागृहात विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। सुरुवातीला अध्यक्षपदासाठी महायुतीकडून शिल्पा खोत तर काँग्रेस आघाडीकडून रसिका पाटील यांनी अर्ज दाखल केला होता। तसेच उपाध्यक्षपदासाठी तानाजी पाटील महायुती आणि संभाजी पाटणकर काँग्रेस यांच्यात लढत होण्याची शक्यता होती। मात्र प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वी महायुतीच्या नेत्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत काँग्रेस आघाडीने आपले अर्ज मागे घेतले। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या एकूण 68 सदस्य संख्येमध्ये महायुतीकडे 51 सदस्यांचे भक्कम संख्याबळ आहे। या प्रचंड बहुमतामुळे काँग्रेसने लढतीतून माघार घेणे पसंत केले। विरोधकांनी माघार घेताच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शिल्पा खोत यांची अध्यक्षपदी आणि तानाजी पाटील यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली। निवडीची अधिकृत घोषणा होताच जिल्हा परिषद परिसरात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला। जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला। जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा विकास, शिक्षण आणि आरोग्य सुविधांना प्राधान्य देणार असून सर्वांना सोबत घेऊन काम करू असा विश्वास नूतन अध्यक्षा शिल्पा खोत यांनी निवडीनंतर व्यक्त केला। आता नव्या पदाधिकाऱ्यांसमोर जिल्ह्याच्या प्रलंबित विकास कामांना गती देण्याचं मोठं आव्हान असणार आहे। या विशेष सभेला जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य, विविध विभागांचे अधिकारी आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।